नमस्कार मित्रांनो, आपल्या समाज सुधारक चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. भारत स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने भारताचा नकाशा कसा आखला गेला? एकाच देशात राहूनही आपल्या संस्कृतीची आणि भाषेची ओळख जपण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जो संघर्ष केला, त्याचा परिणाम म्हणजे भाषिक प्रांतरचना. आज आपण जाणून घेणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल, भाषिक प्रांतरचना 1956 संघर्षातून निर्मितीपर्यंत. या विशेष लेखमालेत आपण पाहणार आहोत की भाषा कशी राज्यांच्या निर्मितीचा आधार बनली आणि या प्रक्रियेत कोणत्या महान समाजसुधारकांनी आणि नेत्यांनी योगदान दिले. चला तर मग जाणून घेऊया आपल्या राज्यांचा रंजक इतिहास. चला तर मग सुरू करूया. भाग 1. भाषिक प्रांतरचनेची पार्श्वभूमी. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भाषेच्या आधारावर राज्यांची मागणी सुरू झाली होती. ब्रिटिश काळात प्रांत हे प्रशासकीय सोयीनुसार आणि लष्करी विजयानुसार बनवले गेले होते. मात्र लोकशाहीत सामान्य जनतेची भाषा आणि प्रशासन एक असणे आवश्यक होते. 1920च्या नागपूर अधिवेशनात काँग्रेसने भाषिक तत्वावर प्रादेशिक समित्या स्थापन करण्याचे मान्य केले होते. यामुळे भाषिक अस्मिता जागी झाली आणि स्वातंत्र्यानंतर ही मागणी अधिक तीव्र झाली. भाग 2. स्वातंत्र्य आणि फाळणीचा परिणाम. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण फाळणीच्या जखमा ताज्या होत्या. फाळणीमुळे देशात धार्मिक तणाव होता. अशावेळी भाषेच्या नावावर देशाला पुन्हा विभागणे धोक्याचे ठरेल असे पंतप्रधान पंडित नेहरूंना वाटत होते. त्यामुळे सुरुवातीला केंद्र सरकारने भाषिक प्रांतरचनेच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र दक्षिण भारतातून या मागणीने जोर धरला होता, जो पुढे थांबवणे अशक्य झाले. भाग 3. धर आयोग, ढर कमिशन. जून 1948 मध्ये भाषिक प्रांतरचनेच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती S.K. धर यांच्या अध्यक्षतेखाली धर आयोग नेमला गेला. या आयोगाने आपला अहवाल डिसेंबर 1948 मध्ये सादर केला. आयोगाने स्पष्टपणे सांगितले की केवळ भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करणे राष्ट्राच्या हिताचे नाही. आयोगाने प्रशासकीय सोय, भौगोलिक एकता आणि आर्थिक स्वयंपूर्णता या निकषांना प्राधान्य देण्याची शिफारस केली. भाग 4. JVP समितीची स्थापना. धर आयोगाच्या अहवालामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेसने जयपूर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारमैया यांची JVP समिती स्थापन केली. या समितीने एप्रिल 1949 मध्ये आपला अहवाल दिला. त्यांनीही असेच मत मांडले की ही वेळ भाषिक प्रांतरचनेसाठी योग्य नाही, कारण देशाची एकता धोक्यात येऊ शकते. मात्र या समितीने लोकभावनेचा आदर करत भविष्यात फेरविचार करण्याचे संकेत दिले. भाग 5. आंध्र प्रदेशची मागणी आणि पोट्टी श्रीरामुलू. मद्रास प्रांतातून तेलुगू भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी जोर धरू लागली. गांधीवादी नेते पोट्टी श्रीरामुलू यांनी 19 ऑक्टोबर 1952 पासून अमरण उपोषण सुरू केले. 56 दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणानंतर 15 डिसेंबर 1952 रोजी त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण आंध्र प्रदेशात हिंसक आंदोलने पेटली आणि सरकारला नमते घ्यावे लागले. भाग 6. पहिले भाषिक राज्य, आंध्र प्रदेश, 1953. पोटी श्रीरामुली यांच्या बलिदानानंतर केंद्र सरकारने तातडीने 1 ऑक्टोबर 1953 रोजी भाषिक आधारावर आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती केली. हे स्वतंत्र भारतातील भाषेवर आधारित निर्माण झालेले पहिले राज्य ठरले. या घटनेने भारतातील इतर भाषिक समुदायांना, विशेषतः मराठी आणि कन्नड भाषिकांना नवी उभारी दिली. आता भाषिक प्रांतरचनेची लाट थोपवणे कठीण झाले होते. भाग 7. फाजल अली आयोग, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन. आंध्र प्रदेशच्या निर्मितीनंतर संपूर्ण देशातून अशा मागण्या वाढल्या. परिणामी 29 डिसेंबर 1953 रोजी केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोग SRC स्थापन केला. याचे अध्यक्ष फाजल अली होते, तर हृदयनाथ कुंजरू आणि KM पण्णीकर हे सदस्य होते. या आयोगाने देशभरातील लोकांच्या भेटी घेतल्या आणि भाषिक रचनेचा सखोल अभ्यास सुरू केला. भाग 8. आयोगाचा अहवाल आणि शिफारसी. सप्टेंबर 1955 मध्ये फाजल अली आयोगाने आपला अहवाल सादर केला. आयोगाने एक भाषा एक राज्य हा सिद्धांत पूर्णपणे स्वीकारला नाही, पण भाषेला राज्यांच्या रचनेचा महत्त्वाचा आधार मानले. आयोगाने 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश बनवण्याची शिफारस केली.
यामध्ये भाषिक एकतेसोबतच देशाची सुरक्षा आणि आर्थिक विकास यांचाही विचार करण्यात आला होता. भाग 9. राज्य पुनर्रचना कायदा 1956. आयोगाच्या शिफारसींवर चर्चा झाल्यानंतर संसदेने राज्य पुनर्रचना कायदा 1956 संमत केला. या कायद्यानुसार भारताचा नकाशा पूर्णपणे बदलला. 1 नोव्हेंबर 1956 रोजी भारतात 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. यामध्ये केरळ, कर्नाटक, म्हैसूर, तामिळनाडू, मद्रास आणि राजस्थान यांसारख्या राज्यांची सीमा निश्चित करण्यात आली. भाग 10. संयुक्त महाराष्ट्र चळवळ संघर्ष. 1956च्या कायद्याने महाराष्ट्राच्या बाबतीत अन्याय केला होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळावा अशी मराठी माणसाची तीव्र इच्छा होती. मात्र केंद्र सरकारने गुजरात आणि महाराष्ट्राचे मिळून द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण केले. या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीने लढा तीव्र केला. भाग 11. 106 हुतात्म्यांचे बलिदान. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान मुंबईत प्रचंड आंदोलने झाली. तत्कालीन अर्थमंत्री C.D. देशमुख यांनी या अन्यायाविरोधात राजीनामा दिला. फ्लोरा फाउंटन, हुतात्मा चौक येथे झालेल्या गोळीबारात 106 आंदोलकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या बलिदानाने मराठी मनाची जिद्द अधिकच वाढली. अखेर केंद्राला मराठी जनतेच्या संघर्षासमोर झुकावे लागले. भाग 12. महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती 1960. अखेर 1 मे 1960 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या 2 स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली. भाषिक प्रांतरचनेचा हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता, ज्याने मराठी अस्मितेला राजकीय ओळख मिळवून दिली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी सूत्रे स्वीकारली. भाग 13. दक्षिण भारतातील बदल तामिळनाडू आणि केरळ. 1956च्या कायद्यानुसार मल्याळम भाषिक लोकांसाठी त्रावणकोर कोचीन राज्याचे विलिनीकरण करून केरळ राज्याची निर्मिती झाली. तसेच तामिळ भाषिकांसाठी मद्रास प्रेसिडेन्सीतून मद्रास राज्याची पुनर्रचना करण्यात आली, ज्याला पुढे 1969 मध्ये तामिळनाडू नाव देण्यात आले. दक्षिण भारतात भाषिक अस्मिता ही प्रादेशिक राजकारणाचा पाया ठरली. भाग 14. पंजाब आणि हरियाणा 1966. उत्तर भारतातही भाषेवरून संघर्ष सुरू होता. शीख समुदायाने पंजाबी भाषेसाठी पंजाबी सुबाची मागणी केली होती. 1966 मध्ये शाह आयोगाच्या शिफारसीनुसार पंजाब राज्याचे विभाजन झाले. पंजाबी भाषिकांसाठी पंजाब आणि हिंदी भाषिकांसाठी हरियाणा ही 2 राज्ये बनली. तर डोंगराळ भागासाठी हिमाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश नंतर राज्य करण्यात आला. भाग 15. ईशान्य भारतातील भाषिक विविधता. ईशान्य भारतात अनेक जमाती आणि भाषा होत्या. आसाम राज्याचे विभाजन करून भाषिक आणि वांशिक आधारावर मेघालय, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर या राज्यांची निर्मिती विविध टप्प्यांत झाली. येथील दुर्गम भाग आणि सांस्कृतिक वेगळेपण जपण्यासाठी भाषिक प्रांत रचनेचे तत्व लवचिकपणे वापरण्यात आले. भाग 16. केंद्रशासित प्रदेशांची भूमिका. 1956 मध्ये दिल्ली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप यांसारख्या भागांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला गेला. काही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे होते, तर काही प्रशासकीय कारणास्तव केंद्राच्या अखत्यारीत ठेवले गेले. गोवा, दमन आणि दीव यांसारख्या प्रदेशांना पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केल्यानंतर सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश आणि नंतर राज्याचा दर्जा मिळाला. भाग 17. भाषिक प्रांतरचनेचे फायदे. भाषिक प्रांतरचनेमुळे प्रशासकीय कामकाज जनतेच्या भाषेत होऊ लागले. यामुळे शिक्षण आणि साहित्याचा प्रसार झाला. सामान्य माणसाला लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे सोपे झाले. प्रादेशिक संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यास मदत झाली. विकासाचे नियोजन स्थानिक गरजांनुसार करणे शक्य झाले, ज्यामुळे राज्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण झाली. भाग 18. समोरील आव्हाने आणि वाद. भाषिक प्रांतरचनेमुळे काही तोटेही समोर आले. अनेक राज्यांमध्ये सीमावाद, उदाहरणार्थ महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, आजही प्रलंबित आहेत. काही ठिकाणी भाषावादामुळे संकुचित वृत्ती वाढीस लागली. एका राज्याने दुसऱ्या राज्याच्या पाणी वाटपावरून किंवा संसाधनांवरून होणारे वाद ही भाषिक अस्मितेतून अधिक तीव्र होतात, जे देशाच्या एकतेसमोर एक आव्हान आहे. भाग 19. आधुनिक काळातील नवीन राज्यांची मागणी. 2000 मध्ये निर्माण झालेली उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड ही राज्ये प्रामुख्याने विकासाच्या कारणावरून बनली होती.
मात्र 2014 मध्ये तेलंगणाची निर्मिती पुन्हा भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेतून झाली. आजही विदर्भ, हरित प्रदेश यांसारख्या नवीन राज्यांच्या मागण्या वेळोवेळी समोर येत असतात, ज्यांचे मूळ कुठेतरी भाषिक किंवा प्रादेशिक असंतोषात असते. भाग 20. समारोप, अखंड भारत आणि विविधता. भाषिक प्रांतरचना 1956 हा भारतीय लोकशाहीतील एक धाडसी प्रयोग होता. भाषेमुळे देश दुभंगेल ही भीती फोल ठरली. उलट भाषेच्या आधारावर स्वायत्तता मिळाल्याने लोकशाही अधिक खोलवर रुजली. विविधतेत एकता ही भारताचे वैशिष्ट्य या रचनेमुळे अधिक स्पष्ट झाली. आज आपण एक सशक्त राष्ट्र म्हणून उभे आहोत, ज्यात प्रत्येक भाषेला मान आणि स्थान आहे.